एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि ही आहे तुमची लाडकी नायसा. ये सो येस, एव्हरी डे इज अ स्पेशल डे. आजही स्पेशल डे आहे. सो येस, अँड द डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो येस, सो घरी गेस्ट आलेत. आय मीन काहीतरी छोटंसं इव्हेंट आहे किंवा कार्यक्रम आहे ते चालू आहे बाहेर. सो आई आणि रचना बिझी आहे त्याच्यामध्ये. सो मी चाललो आहे क्लिनिकला. नायसा आहे आज घरीच. सो तिचं आता टी व्ही सेशन चालू आहे, टी व्ही बघत आहे. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सो सकाळी तुम्ही एक क्लिप पाहिला जिथे मी नाश्ता वगैरे सर्व करून. सो त्याच्यानंतर घरी आज PNGचं शूट होतं. म्हणजे जे पण त्यांचे कस्टमर्स आहेत त्यांना त्यांचे रिव्ह्यूज, म्हणजे त्यांना PNGबद्दल काय वाटतं त्या सगळ्याची, ते सगळं काही आज शूट झालं. सकाळी ते आलेले 10:30 वाजता. आता वाजले 1:30. नाही बोललं तरी शूटला खूप टाईम जातं. हे आतापर्यंत तुम्हाला समजत असेल, कारण मी खूप साऱ्या व्लॉग्समध्ये मेन्शन केलेलं आहे. दिसताना सगळं सोपं दिसतं, पण त्याच्या पाठीमागची जी मेहनत असते ती खूप असते. आणि आज मी जेव्हा त्यांना सगळं ते पूर्ण एक टीम वर्क करताना बघतो तेव्हाच म्हणजे मी त्यांना तेच म्हटले की कोणतंही काम हे सोपं नाही आहे. मग ते राईट फ्रॉम कॅमेरा लावण्यापासून ते त्याचे लाईट्स प्रॉपरली हे करणं, म्हणजे आता जर तुम्ही ते बघाल ना, आमचं जे त्यांनी जे ते रिव्ह्यू घेतलं किंवा त्यांनी जे छोटंसं एक बाईट घेतली आहे ती साधारण 10 मिनिटाची वगैरे असेल, पण त्याच्या पाठीमागची ही मेहनत होती ती 4 तासाची होती. सो मला असं वाटतं कोणतंच काम छोटं मोठं नाही आहे. मग ते कोणतंही काम असो, प्रत्येक कामासाठी मेहनत लागते आणि ती मेहनत केल्यानंतरच त्याचा जो आउटकम असतो तो एकदम सुंदर प्रकारे येतो. एनिवेज, तो शूट आत्ता झाला आहे. मी सकाळी अंडी बॉईल करून ठेवलेली. आता फटाफट एक करी बनवते. सनी यायचा टाईमसुद्धा होईल. वाजले आता 1:45. मी आणि आई फटाफट फ्रेशन अप झालो आहोत. आई आणि मी, आमच्या दोघींचं ते होतं शॉट आणि खूप छान झालं. त्याच्यावर काम करून खूप मस्त वाटलं. ते खास पुण्यावरून आलेले. अँड चला मग आज पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून. झालं कंटाळले. आत्ताच गेले, आत्ताच 1:30 वाजता. हो का? सो आज काय स्पेशल? अंडा इन्स्टंट होणाऱ्या गोष्टी त्याच. कुठे चालली तू? वाजले आहेत 5:15. गरम आहे ना? असू चल आपण गाडीत पिऊ. आणि मी नायसा आणि आई आम्ही चाललो ठाण्याला आणि बेबीला बघायला. कोणच्या बेबीला बघायला? तुला माहिती पण कोणाला भेटणार होता आज? काय आणले? बॉल आणले. खेळशील ना तिच्या बरोबर? चालेल, ठीक आहे. येस. सो सनी नाही येते बिकॉज त्याचं क्लिनिक आहे. तो आता थोडा वेळ आराम करतोय आणि मग संध्याकाळी जाणार क्लिनिकला. चलो. सो फायनली आम्ही निघतो.
आई सुद्धा रेडी झाली प्रॅक्टिस. आई प्रॅक्टिसला गेलेली रेडी. आई चल चल लवकर चल, तिला बेबीला भेटायचंय. बेबी आम्ही चालू आहोत मावशींना भेटायला ठाण्याला. नाही सापडणार बाबू ते. चलो चल चलो. सो आम्ही निघालोत आणि आम्ही आता एक हॉल्ट घेतला आहे नेरूळला, बिकॉज आई काहीतरी स्नॅक्स घेऊन येतात. हे बघा हिचं एक वेगळंच बॉक्स में दूं? हाँ ये बॉक्स में डाल के दे दो ना, गिफ्ट देना है. एक डजन बॉक्स में दूं कि एक डजन थैली में दोनों बॉक्स में दूं? आवडली? हा हा ते देत आहेत बघ. मला दे, भरपूर बॅग पडले. दे मला. अरे मला दे, दे ना. थँक्यू कोण बोलला ते? थँक्यू नको तुला. अय्या दीदीने काय गिफ्ट दिलंय बघ. तुला मॅजिक दाखवते. सी मॅजिक इज देअर. हे बघ दीदी घरातनच निघताना बोलली मी तिला बेबीला एक गिफ्ट देणार आहे. काय घेऊन आलेस? आपल्या घरातल्या बांधून आणलेलं गिफ्ट रॅप आहे तो. मावशींना भेटायला आलो. मावशी काय दिसलात तुम्ही एकदमच. कुठे पडलात तुम्ही एवढं? चालायला गेले, वॉक करत हेच लागले म्हणून निमित्त झालं. आणि ते आईंच्या मैत्रिणीचं पण असंच झालं. म्हणजे वजन सगळं वजन माझं त्यांच्यावर केलं ना. याचं नाव काय? श्रेष्ठा. श्रेष्ठा 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 मी विसरली रे. श्रेष्ठा स्ट्रॉंगली बोल बोल. हे अर्थ सांगा परत एकदा. त्यावेळेस आम्हाला सांगितलं पण आम्ही हे झालेलो. हा बोल परत सांग. आई गो गोंडू. बाजूला कलर एकदमच फेअर आहे. कोणावर गेली आहे? अच्छा आला. लहानपणी तो गोरा होता म्हणून तुझ्यावर गेली असं म्हणणं आहे का? ए मला दे ना, दे ना. नाही तू येते आमच्याकडे? अजून आहेत खूप सारे. दे ना. चेहरा बिरा बसून झोपून आणि वाईट वाटतं. म्हणजे कोण आहे? कोण आहे? हा कोण आहे? आजी आहे ना. ही काय हाक मारते मावशी तुम्हाला? आजी. ए आजीला काय झालं बाबू? आजीला काय झालं? भूजाला दाखव तिला. भूजाला बघ कुठे झालाय. काय किती झालं भू? काय झालं बाबू? ते अजून किती दिवस? 30 टाके पडलेत बघ. बाबा 30 2 पेस्ट टाकले. माझंच मला एवढं रडायला येतं ना. सारखी रडतच असते. जसं कसं आता ते विचार करून काय फायदा आहे मावशी? संजना तेच म्हणते विचार करून काय फायदा. झालं तर झालं, आता काय नाही. तेवढ्यावरच निभावलं बोलायचं. तेच ना, असंच बोलायचं. तेवढ्यावरच निभावलंय तेच बोलायचं.
छोटंसं नारळ असतं आणि निमित्त म्हणजे पण टाकायला गेलो त्यांना ऑफिसवरून जरा बघितलं चालायला काय काय काढायला घेतलंय काय 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 दिलंय आईला दे जा आई बोलते का मम्मी हा मम्माला दे जा ए बाबू मम्माला दे जा ओके काय पकडू ना काय ना असं झालंय तिला हा हे घे गो गो मम्माला दे जा लवकर लवकर जा दे लोक मम्माला हा तू उतर घे घे उचलणार का एवढं जड ते जे मला बोलली ते तिथे बोल तिला बोल जे मला बोलली चॉकलेट्स खायचे नसतात दात किडतात एवढं बाबा मला एकदमच डायजेस्ट नाही होते गोष्टी जा बाबू जागे ती बघ तुला काय देते ते बघ काकी ना काकी झालीस ना तू हो काकी आमच्याकडे सगळे यंग आज्या यंग मावश्या सगळं ठीक आहे हिची मावशी पण लाईक 5-6 इयर्स असं वालय चालेल ती खाशील ना बाबू हे बघ काय आणलंय मस्त वरण भात हवंय ना वाव चला मावशी हात बरं झालं की तुमच्या हाताचं तुमच्या सुनेंचं तर खाऊच हो काळजी घ्या हे बाई मला नको मोठी आहात तुम्ही थांबायचं ना थोडं आता तुम्ही कधी येणार म्हणजे सुवर्ण आहे मीच येणार होते एक दिवस राहायलाच एका तासात 2 तासात जाणार नाही 1-2 तासात जाणार नाही सुवर्ण मावशी आहेच भारी आमच्याकडे तेव्हा पण मी तर सोडतच नाही त्यांना मावशी इथे आल्यावर पण सोडतच नाही त्यांना आता मावशी सुवर्ण मावशीला नक्की या राहायला या 2 दिवस छान चलो ओय श्रेष्ठा बरोबर बोलली ना मी श्रेष्ठा तिला बाय कर तिचं वेगळं चाललंय नायसा नमस्कार कर हे बा आजीला नमस्कार कर डोकं टेक काका काकीचा नमस्कार कर ब काय ग हा काकीचा नमस्कार ए बाबा धारत नको बाबू धारत ओके गॉड ब्लेस यू हॅले वा हा काकाला कर आजीला कर आजीला असं नाही नमस्कार आजीला कर बाबू आजीला कर मावशींचा नुसका मला शुगर साठी मेथी पावडर आणि आवळा तुम्हाला पावडर रिकाम्या पाणी घ्यायची सकाळी 1 चमचा कोमट पाण्यात नॉर्मल होते तुम्ही घेता मी नाही घेतले ना देते माझी मम्मी नॉर्मल नाही घेत माझी 100च्या पुढे जात नाही एवढी कशी कमी झाली तर मी जाते ना त्या डॉक्टर आणि खाण्यापिणं माझं काय तेलकट वगैरे तर काहीच नाही भात नाही गोड चहा बिना साखरेचा म्हणून मी चहा पितो चहा पिऊ नको साखरेचा पण गुळाचा चहा प्यायचा नाही गुळाचा पण नाही प्यायचा आल्याचा तुला आल्याचा चहा पुरणपोळ्या भरपूर खाल्ले किती भरपूर एवढी का विचारत होतो वा हे आवडलं त्याला सो आम्ही आता पोचलोत काकींना भेटायला आमच्या आईंची जाऊ मोठ्या जाऊ येस त्यांना भेटायला आलो दुसऱ्या घरी आता इथे दुसरं बेबी आहे आता इथे दादा वहिनी आहेत काका की नाही दादा वहिनी जेवतच नाही हा ती माझी सिस्टर आहे असं तिचं काहीतरी म्हणणं आहे कुठे सिस्टर कुठे आहे तुझी दाखव कुठे सिस्टर ये बाई कुठे सिस्टर आहे इकडे नाही दे माझ्याकडे दे सिस्टर बोलते बाबू तुझे चॉकलेट खात नाही दे तिला
बँगलोरला होती महिनाभर. हो का? हा आता तर आली, काल रात्री आली. हो का? हा मग तुम्ही कोण होते इथे? त्या बहिणीचं लग्न होतं कोण ना. नव्हतं, मी एकटी होती. एकटी. हे सगळे तिकडच होते. लग्न होतं ना वंदूच्या बहिणीचं. अच्छा. हा. त्यांना दाखव माझ्या जाऊबाई कशा आहेत, स्ट्रॉंग एकदम. आवाज बघा ऐका. ह्या आहेत हा? हा ह्या आहेत विनाताई, ह्या आहेत काकी, ही विनाताईंची सून. मी नाव विसरली तुझं. बंधू. हे आहेत भाऊजी. तुम्ही खूप कमी दिसलाच नाही माझ्या ब्लॉग मध्ये है ना, फर्स्ट टाइमच, कारण ते दुबईला असतात आणि ह्याला तर तुम्ही ओळखतातच. नातू भेट झाली. मोठा नातू. म्हटलं खूप वर्षांनी भेट झाली. मला वाटतं आमच्या लग्नानंतर. नाही, मी आलो ना तिथे. कधी? इकडे आपल्याला मनीष आणि आम्ही सगळे आलो होतो. हो मध्ये आलेलात. राईट. हो, टाइम झालं पण त्याला, बिफोर कोविड. येऊन गेलो होतो ना तिथे, त्यांच्या घरी काय हे होतं, पूजा वगैरे होती. पनवेलला आलेलो की आपण. पनवेल पूजा नाही. आपण जेवायला एकत्र आलो होतो. हा? जेवण आपण तिकडनं जेवायला. मला नाही माहित, मी नव्हती तेव्हा. काहीतरी होता पण कार्यक्रम होतो ना, पूजा होती. नाही सा. पूजाला जाऊन हा पूजा होती. हॅलो, कशी झाली एंगेजमेंट? खूप छान जेवलो नाही झाली. पण सो आम्ही आईला पिक केलेलं आहे. आई सुद्धा ठाण्यातच होती एंगेजमेंट मध्ये. एंगेजमेंट साठी आलेली. कोणाचा फोन आहे? सनीचा. चलो. 12 वाजले. आले. बाबांना काय काय आणलं? बाबांसाठी आंबे. तुला आता बोललं असं, आंबे मी घेणार होतो. नशीब ते तेलीपत्ती आहे ना आपली. 1 डझन. मी पण काय काय आणलं? काय काय केलं तू? बाबांना मिस केलं की नाही? काय काय? मेसेज करा. कोणी गिफ्ट केलं? व्यवस्थित झाली जर्नी. जाताना काय होतं, ट्रॅफिक येताना. तुला बोललो आज संडे आहे ना. आईला घेतलं. सर्व्हिस रोड नको झालं, सर्व्हिस रोडला पहिले घुसलो, परत टर्न मारून नॉर्मल रूटला आलो. आंबा आता मला खायची इच्छा होती. आईला घेऊन आलो ना येताना. आता एक आईला घेतला आणि विसरली मी द्यायला तिला. ठेवू का? आई पण खातील मग. विसरली मी. झालेलेच आहेत ते वाटतं. कसे पडले डझन? 700 बोलला. मी खूप बार्गेन करण्याचा प्रयत्न केला. जाऊन दे नंतर भूक लागली. चला, खूप चांगला दिला आजचा दिवस. संध्याकाळ म्हणजे सकाळपासून नुसती धावपळच चालली. जास्त काय शूट नाही आम्ही केलं, बट जी सकाळची आमची इकडची धावपळ ती खूप होती. आणि सगळ्यांना भेटून मेन म्हणजे खूप छान वाटलं. आम्ही खूप लेट निघालेलो, मी आणि आई. आणि ठाणा बोललं तर ते पण आजच्या दिवसाला, लाईक संडेला खूप ट्रॅफिक असते, म्हणून आम्ही नंतर ऑन द वे ठरवलं की फक्त मावशींनाच भेटू. बट देन असं झालं की नाही, आता आलो तर मग काकींना पण भेटू, म्हणून मग आम्ही काकींना पण भेटायला गेलो. आमचा अजून एक प्लॅन होता, आत्यांना पण भेटायचं होतं, पण ना ते सगळे वेगवेगळं. आत्या कळवायला जातात, हे गोडबंदर म्हणजे खूपच ते लांब झालं असतं. नेक्स्ट टाइम आत्यांना पण भेटूच आम्ही. खूप लेट झालेलं, आईलाच आम्ही 10 वाजता पिक केलं. आणि मग नंतर कळवा तिकडनं मी पाहिलं तर काहीतरी 45 मिनिट सांगलं होतं गोडबंदर टू कळवा. आणि मग ते असं झालं की नाही, आता काही करून मुलुंडपर्यंत तरी पोहोचायचं आहे. ब्रिज टू ब्रिज क्रॉस केलं की मग फटाफट एकदा मुलुंड टोल नाक्याला आलं की मग
उद्या परत सकाळी लवकर उठायचं आहे 6 वाजता. चला, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. ह्या ज्या छोट्या छोट्या मोमेंट्स आहेत ना, की टाइम काढून आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला भेटायला गेलो, हे खूप मॅटर करतं. म्हणजे कसं सांगू, आपण ज्यांना भेटायला जातो त्यांना सुद्धा आवडतं आणि त्यानेच आपलं जे बॉन्ड आहे ते असंच स्ट्रॉंग होत राहतं. कितीही आपण लांब राहत असलो तरी मला असं वाटतं की थोडासा आपल्या आयुष्यातला थोडासा टाइम आपण काढायला पाहिजे. खूप सारे एक्सक्युजेस आहेत देण्यासारखे. माझ्याकडे पण आज असते, आईंकडे पण आज असते खूप सारे एक्सक्यूज. मी एवढं सकाळपासून मी आणि आई एवढा बिझी होतो. मग आईंचा इव्हन क्लाससुद्धा होता आणि असा टाइम म्हणजे 5:30 वाजता निघणं, ते पण आम्हाला माहिती होतं की खूप ट्रॅफिक आहे. बट स्टील एक होतं की नाही, आज आम्हाला भेटायचंच आहे, काही झालं तरी आम्ही आज भेटणारच आहोत. आणि ते जे एक इच्छा होती ना, ती सुद्धा प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. जसं मी म्हटले, एक्सक्युजेस तर आपण खूप इझिली देऊन जातो, बट लोकांबरोबर कनेक्ट होणं, आपल्या मेन म्हणजे फॅमिली बरोबर. जेव्हा आम्ही मावशींकडे गेलो, आम्ही एवढे सरप्राईज झाले ना ते आम्हाला बघून. ऑफकोर्स त्यांना आम्ही कॉल केलेला ऑन द वेच की आम्ही येतो. आमच्याकडे ॲड्रेसचा थोडासा इश्यू होता, नाही तर आम्ही ऑन द स्पॉट पोचलो असतो. मीनाताईंकडे गेलो, ते पण एकदम खुश झाले. मेन म्हणजे काकी खूप खुश झाल्या की अरे तुम्ही आम्हाला भेटायला आलात. सो ते जे तो जो एक मोमेंट असतो ना की आपल्या म्हणजे आपली लोक आपल्याला ज्या नजरेने बघतात त्या टायमाला ते जे खूप खुश असतात, तो जो एक मोमेंट असतो ना, तो तुम्ही खरंच एकदा म्हणजे एक्सपिरियन्स करा. ऑफकोर्स खूप लोकांनी तो एक्सपिरियन्स केलाच असेल. एनिवेज, सो असेच कनेक्टेड राहा प्रत्येक फॅमिली मेंबर बरोबर आणि असंच छोटीशी भेट द्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सला. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ.